नाशिक जिल्ह्यातली राष्ट्रवादीतली नाराजी छगन भुजबळांना भोवल्याचं बोललं जात आहे। नाशिकच्या आमदारांच्या दबावामुळेच भुजबळांना डावलण्यात आलं असं सूत्रांनी सांगितलं। भुजबळांना नेमका कोणी विरोध केला आणि आमदारांना भुजबळ मंत्रिपदी का नको होते, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। नाशिकच्या आमदारांमुळे भुजबळांचा गेम। आमदारांचं ऐकलं, भुजबळांना डावललं। 4 कारणांमुळे कापला भुजबळांचा पत्ता। छगन भुजबळांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानंतर भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत ठाम राहिलेल्या छगन भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिपद नाकारण्यामागच्या कारणांची यादी समोर आली आहे। पाहुयात भुजबळांचा मंत्रिमंडळातील पत्ता कापण्यामागची कारणं काय आहेत। नाशिकच्या सर्व आमदारांची भुजबळांना मंत्रिपद न देण्याची मागणी होती। भुजबळांना मंत्रिपद दिल्यास एकत्रित राजीनाम्याचा नाशिकच्या आमदारांनी इशारा दिला होता। भुजबळांनी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचं काम केल्याचा आमदारांचा दावा आहे। पंकज भुजबळांसाठी आमदारकी पदरात पाडून घेण्यानं पक्षातील वरिष्ठ नाराज होते। समीर भुजबळांच्या बंडखोरीनं महायुतीतले पक्ष देखील नाराज होते। भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यामागे आमदारांचा दबाव हे कारण तटकरेंनी मात्र फेटाळून लावलंय। स्थानिक नाशिक जिल्ह्यातल्या काही आमदारांनी काय भूमिका मांडली किंवा मधल्या कालावधीमध्ये जे काही आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही एकंदरीत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले, या साऱ्याचा परिणती ती आहे। बिलकुल काय खरं नाही। हे असं असलं तरी अजित पवारांचे 5 आमदार असलेल्या नाशिक जिल्ह्याला माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांच्या रूपानं 2 मंत्रिपद दिले आहेत। त्यामुळे भुजबळांचा पत्ता कापण्यामागे खरंच आमदारांचा दबाव होता की भुजबळांवर नवी जबाबदारी देण्यासाठी अजित पवारांनी मंत्रिपदाला कात्री लावली, हे आगामी काळातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।